ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने ही कार पुढे उभे असलेल्या दुसऱ्या कारवर आदळली। या तिहेरी अपघातात जखमी झालेल्या एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 7 महिला, 2 पुरुष व आणखीन एक मुलगा जखमी झाला आहे। हा अपघात बुधवारी रात्री उशिरा सांगोला महूद रस्त्यावर महूद शिवारात घडला। केसकरवाडी येथील नेताजी मधुकर लवटे हे नातेवाईकांच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी वाकी शिवणे तालुका सांगोला येथे गेले होते। रात्री नेताजी लवटे यांच्यासह उर्मिला सागर वनमाने, सोनाली दादा भानवसे, ललिता विलास केसकर व लहान मुले रियांश सागर वनमाने व अथर्व दादा भानवसे हे सगळेजण राजेंद्र तुकाराम केसकर यांच्या कारने MH45 A2095, तर विनायक लवटे, विमल भारत लवटे, नंदाबाई दिलीप बंडगर, पूजा राहुल ढोले, वैशाली नेताजी लवटे हे दुसऱ्या कारने MH45 AD 3105 या कारने येत होते। दोन्ही कार एकापाठोपाठ महूदकडे निघाल्या होत्या। या कार महूद शिवारात येथील माणिक पाटील यांच्या घराजवळ आल्या। त्यावेळी विनायक लवटे यांच्या कारमध्ये डिझेल टाकायचे असल्याने दोन्ही कार रस्त्याच्या कडेला थांबल्या। नेताजी लवटे मागील कारमधून उतरून पुढील कारमध्ये जात असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने MHEG 0575 या एका कारला, तर त्या कारने दुसऱ्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली। ही कार पुढे उभे असलेल्या स्विफ्ट कारला जाऊन धडकली। आयशर टेम्पोने या दोन्ही कारला पाठीमागून ढकलत पुढे सुमारे 50 फूट नेले। या अपघातात दोन्ही कार चिमटल्या। अपघाताचा आवाज ऐकून शेजारील संजय कारंडे, विजय पाटील, संतोष पाटील, पोलीस पाटील, प्रभाकर कांबळे आदी लोक त्या ठिकाणी पोहोचले। पहिल्या कारमध्ये बसलेल्या सर्वजणांना जोराचा मार लागून रक्तस्राव सुरू झाला होता। सर्व जखमींना महूद ICU मध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले। तेथे उपचार सुरू असताना रियांश सागर वनमाने वय 3 राहणार गोरेगाव मुंबई याचा मृत्यू झाला। आयशर टेम्पो चालक सागर अरुण खरात राहणार चेंबूर मुंबई यास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। अपघातात मयत झालेल्या रियांश याच्यावर ढाळेवाडी येथे संस्कार करण्यात आला।